सचिनजींकडे जाऊया आणि मला तोच प्रश्न सचिनजींना विचारायचा होता की ठाकरेंना एकत्र घेताना ज्या पद्धतीने तुम्हाला विविध गोष्टी करायला लागलेल्या होत्या ते पुन्हा एकदा एका नवीन मित्राला सोबत घेताना म्हणजेच राज ठाकरेंना सोबत घेताना करण्याची तुमची तयारी आहे का? नाही, पहिली गोष्ट मला असं वाटतं की निवडणुका अजून फार दूर आहेत आणि त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भामध्ये राजकारण काय होईल किंवा राजकीय परिस्थिती काय होईल याच्याबाबत सध्या तरी काही विचार नाही आहे आणि कुठल्याच पक्षानं त्या पद्धतीनं अशा तऱ्हेचं मत प्रदर्शित केलेलं नाही. दोन भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा आहेत, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना, परंतु निश्चितपणे या संदर्भामध्ये जर पाहायचं झालं तर एकत्र लढावं वेगळं लढावं हा निर्णय जो सर्वस्वी आमच्या नेतृत्वाचा आणि स्थानिक जे नेतृत्व असतं त्यांच्याशी चर्चा करून घेतला जातो. म्हणजे आपण तुम्हाला मी अनेकदा आपण सांगतो की आम्ही 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होतो आणि तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळ्या लढलेल्या आहेत आणि अनेकदा लढल्यात, असं नाही की एकदाच लढलेल्या आहेत. त्यामुळे अशाच तऱ्हेची गरज नाही. आता मगाशी तुम्ही महाविकास आघाडीची खिचडी असा शब्द वापरला, आता ही महायुतीची जी भेसळयुक्त ज्या पद्धतीची भेळ आहे ती आपण पाहताच आहोत की देवाभाऊंचा फोटो कसा एकट्याचा लागतो, बाकीचे दोघे जण गायब होऊन जातात आणि तो कोण कोणाला एकमेकांचा अंतर्गत वादातला संदेश देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. त्यामुळे ते तरी एकत्र राहणार आहेत का हा प्रश्न पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे दिसेल. म्हणजे महायुतीमधली महाकुस्ती आपल्याला खिचडीसारखी वाटू नये, मला असं वाटतं आश्चर्य आपल्या महाराष्ट्रातली जनता तर त्याच दृष्टिकोनातून पाहते. त्यामुळे आताचा निर्णय काही अशा पद्धतीचं किंवा ह्याच्याबद्दल हाच प्रश्न घेऊन आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा प्रश्न घेऊन नवनाथ बन यांच्याकडे जाऊया की